कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जनतेला खऱ्या अर्थाने सुशासन द्यायचे असेल तर नागरिकांना कार्यालयाशी संपर्क न करता सेवा वेळेवर आणि विहित कालावधीत मिळाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना आयुक्त श्रीवास्तव यांनी सर्व सेवा संपर्क विरहित व ऑनलाईन देण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. शाळा महाविद्यालयात शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना जागेवर दाखले देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ऑफलाईन सेवा ऑनलाईनमध्ये रूपांतरित करून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यावर त्यांनी भर दिला. आपले सरकार सेवा केंद्राचे ब्रँडिंग, गणवेश, QR कोड तसेच शुल्क व वागणुकीची तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आयुक्तांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. लोकांना विविध कालावधीत सेवा मिळाव्या आणि लोकांना कॉन्ट्रॅक्टलेस सेवा मिळाव्या, म्हणजे बिना ऑफिसला येण्याची आवश्यकता भासू नये. तर याच्याकरता अत्यंत आवश्यक आहे की तुमचा कामकाज जो आहे आता ऑफलाईन बंद झाला पाहिजे. ओरिजिनल ॲप्लिकेशन असो, अपील असो, हे सर्व ऑनलाईन प्रोसेस झाले पाहिजे आणि लोकांना त्यांच्या अधिकारांबद्दल, या सर्व प्रणालीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जेवढे तुम्ही पावले उचलू शकता ते पावले आपण ज्या गोष्टी चर्चेमध्ये घेतल्या त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस, तुमचे सूचना, तुमचे बेस्ट प्रॅक्टिसेस हे आमच्याबरोबर शेअर करा.